Excuse me? Hello? Oh, please. Thank you. बस हे घे गरमागरम कॉफी फॉर समवन स्पेशल. Thank you so much. अरे उभी खास तू, बस 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 बस. खरंच खूप गरज होती हा याची. आय नो. मला तुला काय हवं असतं, कधी हवं असतं, कुठे जावंसं वाटतं, काय खावंसं वाटतं, मला सगळं माहिती आहे. सो ही कॉफी आणली. आपण छानपैकी कॉफी घेऊयात आणि मस्त गप्पा मारूया. मला तर आठवतही नाही आपण निवांतपणे गप्पा कधी मारल्या होत्या. आज कोणाचा तरी मूड फारच छान दिसतोय. काही स्पेशल आहे का आज? येस आहे, मूड खूप छान आहे. मग सांग मला. आजपासून मीरा वहिनी ऑफिसला येणार नाहीये. सो आय एम हॅपी. म्हणजे मलाही बरं वाटलं हे ऐकून. आदित्यनेच सांगितलं मला. आता ताई ऑफिस मध्ये नसेल म्हटल्यावर मला ना असं जरा फ्रीली वागता येईल. आणि तू या ऑफिस मध्ये असं कॉन्शियसली वावरताना मला आवडलं नसतं. पण खरं सांगू का, मला ना माझी मोठी बहीण बॉस म्हणून नकोय. आणि इनफॅक्ट ताईलाही या ऑफिसचं क्लायमेट काही सूट झालं नसतं. आपल्यालाच तिला सांभाळत बसावं लागलं असतं. That's true. So we are free birds now. Cheers to that. चला दुर्वा मॅडम यायच्या आधी हा पिझ्झा इथे असा रेडी ठेवूया, नाहीतर भूक भूक करत येईल आणि सगळं घर डोक्यावर घेईल. मीराताई, काय ग दुर्वा कुठे? बस नाही आली अजून? नाही शाळेची बस आली पण काय दुर्वा कुठे? गीता दुर्वा नव्हती त्या बसमध्ये. दुर्वा नव्हती? अगं मग कुठे ती? बस आली ना, मग दुर्वा का नाही येत? एक मिनिट ताई, शांत व्हा, इतकी काळजी करू नका. मी शाळेत फोन करते आणि विचारते ना. अगं आणि स्कूलमध्ये कोणाला माहित नसेल तर? हे बघा, तुम्ही शांत व्हा. हवं तर मी बाहेर जाते आणि बघते, पण तुम्ही आधी शांत व्हा. कोणीही कुठेही जायची गरज नाहीये. आलीये मी. मला शाळेतच पिझ्झाचा स्मेल आला होता, मग धावत धावत मी घरी आले. होतीस कुठे पण तू? आणि एकटी का आलीस? बस नाही का ना आलीस तू? आई काही काही किती प्रश्न विचारशील आणि केवढी घाबरलीस तू. मोठी झालीये मी आता. माहितीये मोठी झालीस. एकटी कशी आलीस ते सांग आधी. एकटी नाही, तिच्यासोबत मी होतो. आदित्य तू कसा? अगं माझी एक साईड दुर्वाच्या स्कूल जवळ सुरू आहे. म्हटलं जाता जाता दुर्वाला भेटूनच जावं. तर स्कूलमध्ये गेल्यावर मला कळालं की 10 मिनिटात शाळा सुटणार आहे. म्हटलं मग दुर्वाला घरीच घेऊन जाऊ आज. अच्छा, बसा आता, गप्पा मारत बसू नका, मला पिझ्झा खायचाय. एक मिनिट, हातपाय धुवून घे, मग पिझ्झा खा. चल चल चल. ओके, ये बस. सॉरी मला जरा टेन्शनच आलं. म्हणजे सध्या असं काही झालं की भलते सलते विचार येतात मला. मीरा, मला माहिती आहे तुला दुर्वाची सतत काळजी वाटत असते. म्हणूनच आज बोललो मी दुर्वाशी. कशाबद्दल? पाचगणीच्या बोर्डिंग स्कूलमध्ये जाण्याबाबत. अरे आदित्य, पण मीरा माझं ऐक. तुला दुर्वाच्या काळजीमुळे इतर कोणत्याही गोष्टीत अजिबात लक्ष देता येत नाहीये. मी सांगतो ते कर. आदित्य, मला हे अजिबात पटत नाहीये. मी दुर्वाला कुठेही जाऊ देणार नाही. दुर्वाची इच्छा असेल तरीही नाही. आणि ती नाही जाणार कुठे मला सोडून, मला माहितीये. अगं एकदा तिच्याशी बोलून तर बघ. काय बोलायचं तिच्याशी त्यात? ती लहान आहे अजून, तिला काहीही कळत नाही यातलं. मीरा,
मला सगळं कळतंय. मी तुला म्हणाले ना, मी आता मोठी झालीये. त्या पाचगणीच्या शाळेत जायला मी तयार आहे. ध्रुवा, एक मिनिट. तुला यातलं काहीही माहित नाहीये आणि तुला कळतच नाहीये मुळात तू काय बोलतेस. बाळा, तू इतकी मोठी झाली नाहीयेस, तुला कुठेही जायची गरज नाहीये. हे बघ मीरा, मी जाणार आहे. आणि तूच मला सांगतेस ना, माणसाने घाबरायचं नसतं. मग आता मला जे हवंय ते करू देत ना. हे बघ, मी तिकडे छान आहे. पण का? काही गरज नाहीये याची. तू मला सांग, जर मी आता इथे राहिले तर तुला काहीच करता येणार नाही, तुला वेळच नाही मिळणार. बघ ना, बाबांच्या बिझनेस मध्ये लक्ष द्यायला तुला मिळणार नाही आणि बाबांना धड शोधताही येणार नाही. मग ध्रुवा बाळा, तू आहेस बाळ. अगं, तुला माहितीये ना मी स्ट्रॉंग आहे. मग आणि बाबा आले की मी परत येईन. आता काही बोलू नकोस, मला पिझ्झा खायचा आहे. दुर्वा, काय ना, तुझी मीराताई तुझ्याही पेक्षा लहान आहे. उगाच घाबरतीये. आता तूच शिकव तिला स्ट्रॉंग राहायला. माझ्या मीराला काही बोलायचं नाही. नाही तर तुला पिझ्झा मिळणार नाही. सॉरी, पिझ्झा खायचा आहे मला. हो हो सर, हो हो, आपण आपलं जसं बोलणं झालंय तसं करूयात आपण. हो म्हणजे काय, त्यांच्याशी झालंय माझं बोलणं. हो सर, ॲडमिशन फिक्स आहे. हां हां, ठीक आहे ठीक आहे, तुम्ही कळवा मला. हां, थँक्यू सर, थँक्यू सो मच. या, बाय. काय झालं? काय होणार आहे, झालं ॲडमिशन. अगं, तो स्कूल प्रिन्सिपल माझा खूप चांगला मित्र आहे. म्हणजे मी कालच त्याला कल्पना देऊन ठेवली होती. आज सकाळी त्याने सगळी प्रोसिजर करून ठेवली. आणि देवाशिष कामतांची मुलगी आहे म्हटल्यावर गाडी पाठवतो म्हणाला. म्हणजे उद्या लगेच जावं लागेल? हो. उद्या लगेचच? बघ ना, तुला पण नको वाटतंय ना लगेच? नाही नाही, तसं काही नाही. पण बघ ना, माझी बॅगही भरून झालेली नाहीये आणि सगळंच तयारी राहिली आहे. म्हणजे खूप वेळ आहे कमी. हो ना, तेच. नको जाऊत ना मग. नाही नाही, हे तर शक्य नाही. जावं तर लागेलच. मावशी, तू मला बॅग भरायला मदत कर. हो, बॅग भरूया. उद्या भरूया ना. म्हणजे तू परवा जा ना. नाही नाही, मी उद्याच जाणार आहे. आदित्य दादा जे काही म्हणत तू ऐकलं नाहीस का? तू येतेस का माझी बॅग मी भरू? गीताताई, तुम्ही तिची हेल्प करा प्लीज. हा, चल तू. अगं चल. ते मला खूप भीती वाटते. अरे, काळजी वाटते दुर्वाची. ती किती लहान आहे अजून. कशी ऍडजस्ट होणार आहे तिथे? तिला ना सवय पण नाहीये आदित्य. मला हे सगळं खूप चूक वाटतंय. आपण तिला नको पाठवायला, हे नको करायला आपण. मीरा, मीरा शांत. अगं, दुर्वा स्वतः म्हणाली ना मी तिथे राहीन म्हणून. नको काळजी करूस. आणि समजा नाहीच राहील तर आपण परत घेऊन येऊ तिला. अगं, तो प्रिन्सिपल माझा खूप चांगला मित्र आहे, काही म्हणणार नाही आपल्याला. हो, पण मलाच पटत नाहीये. म्हणजे मला ना, मी खूप स्वार्थी असल्यासारखं वाटतंय. मलाही पटत नाहीये. पण आत्ता या क्षणी हे सगळं करणं खूप गरजेचं आहे. हे बघ, देवाशिषला शोधायला तुला अजिबात वेळ मिळत नाहीये. आणि त्यांच्या गैरहजेरीत त्यांचा बिझनेस सांभाळणं खूप जास्त महत्वाचं आहे. मीरा, कळतंय का तुला? कळतंय मला सगळं कळतंय, पण मन नाही तयार होते माझं. हे बघ, तू नको जास्त विचार कर. अगं, आपण हे सगळं दुर्वाच्या भल्यासाठीच करतोय. ज्या दिवशी देवाशिष परत येतील ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी दुर्वा इथे असेल. प्रॉमिस.
ठीक आहे, काय माहित आहे सगळं कसं होणार आहे. सगळं ठीक होईल. डोंट वरी. बरं, मी आता निघतो. उद्या सकाळी लवकर निघायचं. तिची तयारी करून ठेव. हं? ठीक आहे. बाय. मीराताई ऐका ना, दुर्वाला पाचगणीला पाठवणं खरंच गरजेचं आहे का? माझी इच्छा नाहीये गीता, पण ती ऐकतच नाहीये. कोण समजावणार तिला? हो, लहान आहे ती, उगाच हट्ट करतेय. आपल्याला सोडून कधी राहिली आहे का ती एकट्याने? आणि आपल्याला तरी करमणार आहे का तिच्याशिवाय? शांत शांत होईल सगळं घर. नाही, तुम्ही समजावा तिला नाही जायचं म्हणून. स्पष्ट सांगा तिला नाही जायचं. हो, मी बोलते. दुर्वा, का? तुझ्यासाठी. म्हणजे मी तुला सांगितलं ना, तुझं माझ्यातच लक्ष असतं. जर मी दुसरीकडे गेले तर तुझं सगळ्यात लक्ष राहील. म्हणजे इतरांकडे लक्ष राहील आणि स्वतःकडे लक्ष राहील. दुर्वा, असं काहीही नाहीये. मी इतर गोष्टींकडे लक्ष देते. मी स्वतःची पण काळजी घेते. तू नको टेन्शन घेऊस बाळा. नाही, तरी मला जायचंय. तू मला गुडगल म्हणतेस ना, मला अजून गुडगल व्हायचंय. वा, तू खूप गुडगवलेस ग. खूप गुडगवलेस. हे बघ, तुझा त्रास नाही होत मला, पण तू गेलीस ना तर जास्त त्रास होईल मला. प्लीज नको जाऊ. प्लीज नको जाऊ. मीरा, तू मला इमोशनल नको करूस. तू मला गुडगल म्हणतेस ना, तूही गुडगल हो. पट्टीपणा करू नकोस आणि मला माझं आवरू दे. मीरा, मी हा फोटो घेऊन जाऊ? उत्तराताई, हा? तुमच्याकडे थोडा वेळ आहे का बोलायला? कशाबद्दल? दुर्वाबद्दल. दुर्वाबद्दल? आता काय केलं तिने? नाही, काही केलं नाही तिने. तिच्या शाळेविषयी बोलायचंय मला जरा. तिच्या शाळेचं काय? उत्तराताई, तिला पाचगणीच्या एका शाळेत पाठवायचं चाललंय. नाही, म्हणजे तिचंच असं म्हणणं आहे की तिला जायचंय तिथे. ओके, मग काय उत्तराताई, असं एकटीला कसं पाठवणार? नाही, म्हणजे तुम्ही प्लीज बोला ना तिच्याशी. ती माझं ऐकत नाहीये काही. मीरा, तुझंच ऐकत नाहीये तर माझं कुठून ऐकणार? आणि तिला जायचं असेल तर जाऊ दे ना. दुर्वा काय आता लहान नाहीये, घरच्यांशिवाय राहू शकते ती. आणि आपल्या घरात काय कमी टेन्शन्स आहेत का? उत्तराताई, असं काय बोलताय तुम्ही? हे बघा, आधीच इथे नाहीयेत, त्यात यांना न विचारता तिला पाठवायचं म्हणजे मला जरा टेन्शन आले. हे आले आणि त्यांना कळलं तर त्यांना अजिबात आवडणार नाही. होय, हे बघ, दादा परत आला की आपण परत आणू ना तिला. काय आहे ना, ती तिथे राहिली तर तिला शिस्त लागेल. उत्तराताई, पण मीरा, हे बघ, तू जास्त चर्चा करत बसू नको. डिसिजन घे आणि मोकळी हो. नाहीच राहिली तिथे तर आपण परत आणू तिला. ओके? हां, एनिवेज,
माझ्या एका फ्रेंडकडे पार्टी आहे, त्यामुळे मी आज जेवायला नाहीये. मी बाहेर जाते जरा. मथुराला फोन करूयात. हॅलो. नाही 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 मी ऑफिसला येत नाहीये. मी डिरेक्टली घरी चाललो. सांगतो, सगळं सांगतो. तू तुझं काम आटप आणि घरी ये. ओके? हो मधुरा, आल्यावर मी सगळं सांगतो तुला. ओके? हो, ये लवकर. बाय. आय एम सो सॉरी मीरा. बिचारी मीरा. ताई ताई नाही, मला भूक नाहीये. हे बघा, तुम्ही उपाशी राहून काही होणार नाहीये म्हणून सांगते, जेवून घ्या. गीता प्लीज, माझी इच्छा नाहीये. ताई, सगळं व्यवस्थित होणार आहे. तुम्ही अशा जर उपाशी राहिलात ना तर तुमच्या तब्येतीवर परिणाम होईल. आपल्याला खूप कामं करायची आणि जर तुम्ही असं करताय हे दुर्वाला कळलं तर ती किती नाराज होईल. म्हणून सांगते, पटकन खाऊन घ्या. मला सगळं कळतंय गीता, तुला कळत नाहीये का? मला इच्छा नाहीये काही खायची. हे ऐका ना माझं. तू तरी खाल्लंस काही? मला भूक लागली की खाईन. मला भूक नाही. मीरा, तुला भूक का नाहीये? मी तिकडे लांब चालले म्हणून ना? माझ्यामुळेच अस्वस्थ झालीस ना तू? अगं वेडी आहेस तू. उगाचच काळजी करतेस माझी. खाऊन घे. हा, माझं नाही ऐकणार का तू? खा. गीता, पराठे झालेत. थंड झाले की डब्यात भरा. हो ताई, तिच्यासाठी सुकामेवा पण मी भरलाय एका वेगळ्या डब्यात. आणि पाण्याची बॉटल दिलीस तिला? हो, ती पण दिली आहे मी. ओके. बरं, अजून काय राहिलंय मग? ते तिचं सॉफ्ट दिलं का रात्री लागतं तिला झोपताना? हो, ते मी काल रात्रीच बॅगेत भरले. अच्छा. अजून काय? बरं, काय राहिलं असेल तर आठव ना, तर नंतर रडत बसेल ती. तिकडे कोणी नाहीये तिला समजवायला. ताई, तुम्ही नका काळजी करू. कधी नव्हे ते स्वतःहून तयार झाले आणि म्हणाले मी ऍडजस्ट कर. म्हणालीये खरं, पण करणार काय देव जाणे. उगाच हट्ट करते का कधी कधी? काही कळत नाही काय करावं. तू बघ जा कोण आलंय, मी आवरते बाकीचा. या बसा. मीरा ताई, आदित्य दादा आलेत. दादा, पाणी घेऊन येते. हो, झाली तयारी? हो, झाली. दादा, पाणी घ्या. थँक्यू. मीरा, हे मिस्टर जोशी, त्या स्कूलच्या हॉस्टेलचे गार्डियन. नमस्कार. नमस्कार. दुर्वा तर तयार झालीये तिकडे जायला, पण मलाच जरा काळजी वाटते. काय ना, तिला सवय नाही एकटं राहण्याची, म्हणून. तुम्ही काय काळजी करू नका. आमच्याकडे आजपर्यंत जितकी मुलं आली आहेत ती अगदी सगळी घरच्यासारखे रुळली आहेत. त्यामुळे तुमची दुर्वा छान आणि सुरक्षित राहील.
हो पण ती खूप लहान आहे हो म्हणून काळजी वाटते जरा